तासानंतर 700 फुटांवरून खाली हे विमान कोसळल्याची माहिती आहे। राममोहन नायडू नागरी विमान वाहतूक मंत्री यांच्याकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपडेट घेतानाचं पाहायला मिळते। एअर इंडियाचे प्रवासी विमान रहिवासी भागात कोसळल्याने हा अपघात मोठा आहे आणि ही विमान कोसळण्याची दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवरती पाहू शकताय। लंडनला जाणारं हे विमान कोसळल्याची ही बातमी आहे। अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मेघानी नगरच्या रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झालाय आणि त्यामुळेच यामध्ये जीवितहानी जास्त असू शकते अशी ही शक्यता वर्तवली जाते। विमानात 242 प्रवासी होते। आता या अपघातानंतर घडामोडींना वेग आलाय। विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची सुद्धा माहिती समोर येते। या स्क्रीनवरती तुम्ही जी दृश्य पाहताय यामध्ये हा अपघात किती भीषण आहे हे आपण पाहू शकतोय। दुपारी 1:17 विमानाने उड्डाण केलं होतं। उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान कोसळल्याचं समोर आलंय। विमानात 2 मुलांसह 232 प्रवासी होते तसेच 10 विमान कर्मचारी होते। 700 फुटावरून हे विमान कोसळल्याची माहिती आहे। ही दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवरती पाहू शकता। या धुराच्या लोटावरून नेमकं काय घडलं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर एअर इंडियाच्या विमानाचं अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण झालं। सरदार वल्लभभाई विमानतळावरून दुपारी 1:30 वाजता टेक ऑफ झालं। टेक ऑफ नंतर 10 मिनिटात विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं। विमानातील इंधनाच्या टाक्या भरलेल्या असल्यानं मोठा स्फोट झाला। विमानात एकूण 242 जण होते। त्यामध्ये 230 प्रवासी, 2 पायलट, 10 केबिन क्रू मेंबर होते। रहिवासी भागात विमान कोसळल्यानं अनेक इमारतींचं नुकसान झालंय। तर ही दृश्य तुम्ही पुढारीवरती पाहू शकताय, पुढारी न्यूजवरती पाहू शकताय। विमान कोसळतानाची दृश्य आहेत आणि विमान रहिवासी भागात कोसळल्यानंतर कशा प्रकारे त्या भागावरती परिणाम झालाय हे तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय। सर्वत्र धुराचे आणि आगीचे लोळ पाहायला मिळत होते। तर कॅप्टन अमोल यादव आपल्या सोबत आहेत। तर मोठी दुर्घटना आहे, हा नेमका अपघात कसा घडला असावा? तर अमोल यादव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर सर्वात मोठी बातमी समोर येते की अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय आणि अगदी टेक ऑफ घेतल्यानंतर 9 ते 10 सेकंदात हा अपघात घडलाय। नेमका अपघात कसा घडला असावा अमोलजी? नमस्कार, मी सुद्धा काही न्यूज चॅनल्स मध्ये व्हिडिओ बघितलेत आणि आता ANI जो प्रसिद्ध केलेला व्हिडिओ आहे त्याच्यात दिसतंय की आपल्याला अहमदाबादवरून लंडनला जाणारं हे जे वाईड बॉडी विमान होतं ते टेक ऑफ घेतल्याच्या नंतर हळूहळू खाली जाताना दिसतंय। हे विमानाला कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड झाला तर वैमानिक कॅपेबल असतात की ते विमान उडवू शकतात, परंतु व्हिडिओमध्ये दिसतंय असं की विमान खाली जात होतं। म्हणजे नॉर्मली अशा गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा स्ट्रक्चरल डॅमेज होतं किंवा विमानाची दोन्ही इंजिन्स पूर्ण क्षमतेने काम करत नसतात, तेव्हाच अशा गोष्टी घडू शकतात। तर तो व्हिडिओ बघून असं दिसतंय की बहुतेक दोन्ही इंजिन्स एकाच वेळेस कदाचित बंद पडले असल्यामुळे किंवा पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे विमान हवेत सस्टेन करू शकलं नाही असं प्रथम दर्शनी मला वाटतंय। नक्की काय झालंय ते आपल्याला इन्व्हेस्टिगेशन नंतरच कळू शकेल। तर खरं तर आपण म्हणतो की तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झालेला असू शकतो। नेमकं या प्रसंगी काय तांत्रिक बिघाड झाला असावा, त्याच्या शक्यता काय आहेत? तांत्रिक बिघाड कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड वैमानिक हँडल करू शकतो एवढं प्रशिक्षण त्यांना दिलेलं असतं, पण हा अपघात घडलेला आहे याचा अर्थ त्या तांत्रिक बिघाडाचं प्रशिक्षण शक्य नव्हतं। म्हणजे असे तांत्रिक बिघाड ज्याच्यात स्ट्रक्चरल डॅमेज होतं, म्हणजे विमानाच्या एखाद्या विंगला काहीतरी डॅमेज झालंय किंवा फ्युजलाजला डॅमेज झालं असू शकतं किंवा दोन्ही विमानाची दोन्ही इंजिन्स जी आहेत ती बंद पडू शकतात। अशा घटनांमध्येच विमान खाली येऊ शकतं, नाहीतर वैमानिक त्या तांत्रिक बिघाड झालेल्या विमानाला सेफली विमानतळावर आणू शकतात। ह्याच्यात फक्त मला
एकच शक्यता अशी दिसते की दोन्ही इंजिन्सनी पूर्ण क्षमतेने काम केलेलं नाहीये या ठिकाणी, त्याच्यामुळे बहुतेक हा अपघात झाला असावा. तर यासाठीची काही काळजी म्हणजे घ्यायला हवी होती का? अशा हे जे विमान होतं जे अहमदाबाद वरून लंडनला जात होतं, अशा विमानांचा पूर्ण तांत्रिक दृष्ट्या ती सक्षम असावी त्याच्यासाठी पूर्ण काळजी नेहमीच घेतली जाते. आणि त्याच्यानंतरच म्हणजे अगदी प्रत्येक विमान बाकी सभी बॉडियां, सिविल एडमिनिस्ट्रेशन, कॉर्पोरेशन वगैरह सभी लोग आ गए थे। फायर फाइटर वगैरह स्थल पे हाजिर है। लोगों को बचाने की और रेस्क्यू करने की कार्रवाई जारी है। ऑलमोस्ट 70 से 80% एरिया हमने क्लीन कर लिया, बाकी आने समय में हम लोग क्लियर कर लेंगे। मैं सभी मीडिया के मित्रों से रिक्वेस्ट करता हूं, सभी हमसे सहयोग करें। जितनी पुलिस, उसके अलावा जितनी भी एजेंसी, आर्मी, बीएसएफ, सीआईएसएफ, कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस के सभी स्टाफ सभी यहाँ काम में लगे हुए हैं। प्लीज हमसे सहयोग करिए और थोड़ी सी हमारे लिए जगह बना के रखिए ताकि हम एम्बुलेंस को ग्रीन कॉरिडोर बना के हॉस्पिटल तक पहुंचा सके। थैंक यू। तर ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या ठिकाणीहून आपण अपडेट घेतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। तर दुर्घटनेनंतर आता अहमदाबाद एअरपोर्ट सुद्धा बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। विमानात ब्रिटनचे 52 तर पोर्तुगालचे ही रहिवासी असल्याचं पाहायला मिळते। कॅनडाचा 1 नागरिक तर इतर सर्व नागरिकही असल्याचं पाहायला मिळते। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय, त्याची अपडेट आपण घेतोय। ही दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवरती पाहू शकताय। या दृश्यांतून हा अपघात, ही दुर्घटना किती भीषण आहे हे आपण याचा अंदाज आपण लावू शकतोय। दुर्घटनाग्रस्त विमानात 242 प्रवासी असल्याचं पाहायला मिळतंय। तर यामध्येच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। टेक ऑफ नंतर 700 फुटांवरून हे विमान खाली कोसळलं आणि हा अपघात झालाय। तर महत्त्वाची अपडेट आपण यामध्ये बघतोय। दुर्घटनेनंतर आता अहमदाबाद एअरपोर्ट बंद असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। दुपारी 1:17 विमानाने उड्डाण केलं होतं। यामध्ये कॅनडाचा 1 नागरिक तर इतर सर्व नागरिक हे भारतीय असल्याचं समोर येते। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची ही मोठी दुर्घटना आहे। ही दृश्य तुम्ही पुढारीवरती पाहू शकताय। महत्त्वाचे म्हणजे हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे काहीसे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते। त्या ठिकाणचे हे नागरिक आहेत ज्या ठिकाणी हे विमान कोसळलंय आणि रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर या परिसरात काहीसा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधानांनी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। या विमानात ब्रिटनचे 52 तर पोर्तुगालचे 6 नागरिक असल्याची माहिती आहे। कॅनडाचा 1 नागरिक तर इतर सर्व नागरिक भारतीय असल्याची माहिती समोर येते। अहमदाबादमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे। विमानात 242 प्रवासी असल्याचं समोर येतंय। लंडनला जाणारं विमान कोसळल्याची ही घटना आहे। अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। टेक ऑफ नंतर मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळलं। हा रहिवासी भाग असल्यामुळे त्या ठिकाणी काहीसं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची ही माहिती समोर येते। दुर्घटनेनंतर आता पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद ठेवण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। तसंच गृहमंत्री अमित शाह यांनीही चर्चा केलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातूनही आपण पाहू शकतो की ही दुर्घटना अगदी टेक ऑफ नंतर 9 सेकंदात हे विमान कशा प्रकारे कोसळलंय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातूनही पाहू शकतो। तर दुसरीकडे रहिवासी भागात नेमकी काय परिस्थिती आहे ही दृश्य आहेत आणि विमान कोसळतानाचा हा व्हिडिओ, ज्यातून हा व्हिडिओ बघितल्यानंतर या अपघाताची दाहकता आपल्या लक्षात येईल। हा अपघात किती भीषण होता हे आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती ह्या 3 दृश्यातून बघू शकतोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विमान अपघाताचा आढावा घेतला जातोय। एअर इंडियाचं विमान हे अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलं होतं आणि सरदार वल्लभभाई विमानतळावरून दुपारी 1:30 वाजता या विमानाने टेक ऑफ घेतला होता। टेक ऑफ नंतर 10 मिनिटात विमान मेघानीनगर परिसरात कोसळल्याची माहिती आहे। तर विमानातील इंधनाच्या टाक्या भरलेल्या असल्यानं मोठा स्फोट झाला। विमानात एकूण 242 जण होते, त्यामध्ये 230 प्रवासी होते, 2 पायलट होते आणि 10 केबिन क्रू मेंबर असल्याचं समोर येतंय।
रहिवासी भागात विमान कोसळल्यानं अनेक इमारतींचंही नुकसान झालेलं आहे. एअर इंडियाच्या विमानाचा हा मोठा अपघात आहे. या अपघाताचे अपडेट्स आपण घेतोय. दुर्घटनेनंतर आता अहमदाबाद एअरपोर्ट बंद ठेवण्यात आलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह अहमदाबादकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतं. अहमदाबादमध्ये हा मोठा अपघात झाला आणि यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत. त्या ठिकाणचा या अपघाताचा दोघेही आढावा घेतील आणि उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान कोसळलेलं आहे. विमानात 2 मुलांसह 232 प्रवासी होते, 10 कर्मचारी होते. 700 फुटावरून विमान कोसळल्याची माहिती समोर येते. गृहमंत्री अमित शाह यांनीही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल हे होते आणि अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याने हा मोठा अपघात झाला आहे. ही दृश्य तुम्ही पुढारीच्या स्क्रीनवरती पाहू शकताय. रहिवासी भागात हे विमान कोसळल्याने काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोघेही अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा या विमानात असल्याची माहिती समोर येते. सिव्हिल रुग्णालयाच्या TB विभागावरती हे विमान कोसळलंय. रुग्णालयातील 15 डॉक्टर यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये हे विमान कोसळलंय आणि रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे त्यामध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणात असू शकते असंही बोललं जाते. नेमका आकडा समोर आलेला नाही. दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याचंही समोर येतंय. आता दुर्घटनेनंतर अहमदाबाद एअरपोर्ट पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असणार आहे. अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू असल्याचंही समोर येत आहे. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ हा मोठा अपघात झालाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत. या विमानात ब्रिटनचे 52 तर पोर्तुगालचे 6 नागरिक असल्याची माहिती मिळते. कॅनडाचा 1 नागरिक तर इतर सर्व नागरिक भारतीय असल्याची माहिती मिळते. तर मोठी बातमी आपण बघतोय. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आणि विमान कोसळल्यानंतरचे हे काही व्हिडिओ समोर आले जे पुढारीच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय. धुराचे लोट पाहून विमानाचा हा अपघात किती मोठा आहे याची दाहकता आपल्या लक्षात येईल. दुर्घटनाग्रस्त विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती समोर येते.